गुड आयमशी मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत ज्योती मॅडमच्या मेहुण्याच्या शेतामध्ये आणि कांद्याची क्वालिटी आणि रिझल्ट बघू शकतात मित्रांनो. आणि फक्त एक प्रमोटरची बॅग टाकलेली आहे, तर कांदा बघू शकतात खूप जबरदस्त वाढ झालेली आहे आणि आपण त्यांनाच विचारून घेऊ. तर आपण आलेलो आहोत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, तर त्यांनाच आपण विचारून घेऊ आपल्या कांद्यासाठी कसा रिझल्ट आहे. तर भैयासाहेब, तुमचं नाव काय? जयभाई प्रकाश, राहणार काकडेरा. बरं, तर तुम्ही कांद्यासाठी आपलं प्रमोटर आणि बुस्टर यूज केलं होतं, तर तुम्हाला रिझल्ट काय वाटतोय? नाही, एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे बघा. म्हणजे फक्त बूस्टरची बीज प्रक्रिया केली आपण लावताना, 1-2 फवारण्या आणि प्रमोटर आपण म्हणजे खताच्या स्वरूपात टाकलेलं आहे. मग जमीन तुमची भुसभुशीत आहे का? प्रत्येकाने यूज करायला पाहिजे का? एकदम नंबर 1 झाली बघा. एकदम उठायला सोपा कांदा जातोय, काहीच अडचण नाही. बरं, तुम्हाला खुरप्याची वगैरे काही जरूरत लागत नाही. आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना काय सांगता, म्हणजे काय यूज करायला पाहिजे का? ऑर्गॅनिक मध्ये हे IMC चे प्रोडक्ट एकदम चांगले आहेत. म्हणजे शेतीसाठी आपल्याला केमिकल पेक्षा स्वस्त आहेत. पुन्हा तुम्हाला आपण आधी विश्वास बसत नव्हता किंवा तुम्ही पण नको म्हणत होते, तर त्याच्याबद्दल काय बोलता तुम्ही? नाही, एकदम भीत आपण हे प्रयोग केलेला होता आणि एकदम अत्यल्प प्रमाणात आपण वापर केलेला आहे. म्हणजे असं नाही की पूर्ण 100% वापर केलाय आणि ती हे केलंय, तर एकदम कमी वापरून सुद्धा रिझल्ट आला. त्यामुळं बरं, रासायनिक काय वापरले का तुम्ही ह्याच्यामध्ये? शेतकऱ्याचं म्हणणं आहे की रासायनिक शिवाय रिझल्ट नाही, तर यूज केलंय काही? नाही, सुपर फॉस्फेट वगैरे काही सुद्धा. मी म्हणतो बेसल डोसच दिलेला नाही, कारण तुम्ही सांगितलं की याला काही द्यायचंच नाही, त्यामुळे काही दिलेलंच नाही त्याला. तरी पण रिझल्ट तुम्हाला असा आहे? फवारणी फक्त आपण याच्यामध्ये हे टॉनिक आणि हे रोगर वगैरे तशा प्रकारचे आपण थोडस समजा प्रोफेनोफॉस वगैरे, कारण आळी वगैरे पडली आबाळ आलं तर ते एक जोड दिलेली फक्त त्याला. बरं बरं बरं, तर मग तुम्ही रिझल्ट आहे व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला काय वाटत नाही समजा यूज करायला पाहिजे? अडचण नाही याला. तर आपले रविदादा आहेत, त्याने पण आता कांद्याची शेती करणार आहेत आणि त्यांना पण विश्वास नाहीये की कसं होतंय काय नाही, म्हणून ते पण आता आपण इकडं ह्या सरांच्या शेतामध्ये येऊन कांदा बघत आहेत. आणि कांदा खूप जबरदस्त आहे मित्रांनो. शेती एकदम भुसभुशीत आहे. कांदा खुरप लावायची गरज नाही किंवा काहीच नाही, कांदा एकदम उपटतोय आपल्या हाताने पण. तर प्रत्येकाने सेंद्रिय शेती करा, ऑर्गॅनिक शेती करा. विषमुक्त भारत अभियान, केमिकल मुक्त भारत अभियान. गुड आयमशी.